नमस्कार मंडळी, आज आपण आपले गावकरी सगळे तर आम्ही आता जीप प्राथमिक शाळा जालिंदर नगर व वाबळेवाडीला भेट द्यायला जाणार आहोत. म्हणजे आपलं म्हणजे आता हे भरपूर दिवसाचं नियोजन चालू होतं आमच्या गावातलं. तर संपूर्ण गावातले आमच्या आता एक म्हणजे सगळे गावातले एक माणूस आलेले आहेत घरातून. तर हे बघू सगळे आणि वर्ग शिक्षक मराठी शाळा. तर आपण म्हणजे जाणार होता त्या शाळेसाठी, म्हणजे तिथून काहीतरी घेऊन येणार होतो भाऊ आपल्या गावाकरी. म्हणजे गावामध्ये आता आपली जीप प्राथमिक शाळा आहे, त्यासाठी आपण वाबळेवाडीला सगळ्यात म्हणजे मोठी शाळा म्हणतात महाराष्ट्रामध्ये गाजलेली ना सगळ्यात टोटल. तर त्या शाळामधून आपण काहीतरी घेऊन येणार होतो. अशा पेरनस म्हणजे सगळे जमा झालेले आहेत आता. तर आपण सरला आणि काय थोडंसं आपले कुल्हाड सर त्यांना सर विचारू, सर हे कसं नियोजन राहणार आहे काय, थोडंसं आम्हाला सांगा. आता या ठिकाणी मला बोलण्यास अत्यंत आनंद होतो आहे की या आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती शिक्षण विभाग आमचे आदरणीय श्री गाडेकर साहेब यांच्या संकल्पनेतून की आमच्या बोधेगाव विटामध्ये जास्तीत जास्त शाळा कशा चांगल्या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या होतील यासाठी साहेबांचा पुढाकार असतो. त्या पुढाकारातूनच आम्ही सर्व शिक्षक लोक या ठिकाणी जालिंदरनगर आणि वाबळेवाडी सरांना आदरणीय वारे गुरुजींना भेटण्यासाठी गेलो होतो. तिथून आल्यानंतर गावामध्ये जे काही प्रेरक अशा प्रकारचे माजी विद्यार्थी आहेत किंवा सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांना मी अशी माहिती सांगितली की आपण देखील वाबळेवाडीच्या धर्तीवर शाळा बनवू शकतो. आणि निश्चितच मग हे सर्व शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष असतील वसुदेव पटोळे यांनी देखील पुढाकार घेतला, देवदास पटोळे यांनी पुढाकार घेतला, त्याचबरोबर गावातील सर्व अशोक पाटील धाकणे असतील यांनी पुढाकार घेतला. सगळ्यांच्या पुढाकाराने आणि मोठ्या उत्साहाने आजचं हे नियोजन ठरतंय. निश्चितच आपल्याला या ठिकाणी ही जी काही प्रेरणादायी शाळा भेट आहे, ही प्रेरणादायी शाळा भेट आपल्याला या ठिकाणी शाळा नवीन करण्यासाठी, शाळा सुशोभित करण्यासाठी, शाळेत आधुनिक इंटरॅक्टिव्ह बोर्ड इतर सुविधा निर्माण करण्यासाठी ते कसं वाबळेवाडीला केलं जातं याचं सगळं नियोजन या ठिकाणी या माध्यमातून होणार आहे. मी सर्व गावकऱ्यांचं आणि सर्व संबंधित शिक्षकांचं, सर्व टीमचं, सर्वांचं आणि आमच्या शिक्षण विभागातर्फे सर्व व्यक्तींचं या ठिकाणी मी आमच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती राहुल मॅडम आहे यांचं देखील या वतीनं अभिनंदन करतो. गाडेकर साहेबांचंही अभिनंदन करतो, केंद्रप्रमुख श्री गोविंदराव ढाकणे यांचंही अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व समस्त गावकऱ्यांचं अभिनंदन करून आपण जो काही हा मुलाचा यासाठी सहभाग नोंदवला आहे या सहभागासाठी आम्ही शाळेच्या वतीने आपले त्रिवार अशा प्रकारचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर ठीक आहे, धन्यवाद. तर असं मंडळी आता तुम्ही पण आपल्या यूट्यूबच्या सहाय्यानं आणि फेसबुकच्या सहाय्यानं संपूर्ण वाबळेवाडी शाळा दाखवणार आहे आपण. म्हणजे तिथं काय नवीन आहे आणि आपल्या गावामध्ये काय करता येईल बा त्या शाळा बघून ते संपूर्ण आपण नियोजन बघणार आहेत. आणि आपल्या यूट्यूबमधून तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण बघा. तर चला आपण आता डायरेक्ट थेट आता वाबळेवाडी शाळेमध्ये भेटू. तिथं काय नियोजन आहे कसं आहे तुम्हाला टोटल दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर धन्यवाद. मंडळी बघा, आपण इथलं म्हणजे आता आपल्याला आज 2 शाळाला व्हिजिट करायचं आपल्या गावकऱ्यांना. तर आपण आलो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर खेडच आहे ना, तालुका खेड म्हणजे कसनेर. तर ती इथं भरपूर अशा शाळा व्हिजिटला येतात. तर आपण आतमधून पूर्ण बघू. आता इथं भरपूर म्हणजे बीडचे लोक आलते. तुम्ही बीडचे आहेत ना? कुठले तुम्ही? असं आहे, बीडचे. आम्ही तिकडे शेवगावचे आहे. आमचे मला बघत तुम्ही हा शेतकरी बघा. आपण इथं आलतो तर प्राथमिक शाळा बघण्यासाठी जालिंदरनगर केसनर तालुका खेडमध्ये. म्हणजे आपले हे फॉलोअर्स भेटलेत तर भेटत असते ते आपले व्हिडिओ बघत असत ना. बीडचे आहेत बरं का. हा, बैलाचे त्याचे व्हिडिओ बघत असतात. पण आपण आज शाळाचा अपडेट देणार थोडंफार यांचे. म्हणजे हे पण पाहण्यासाठी आलते शाळा कसं काय. आम्ही ऐका ना, इथं हे पाहिलं आम्ही अण्णा भाऊ हजरजनीचं गाव पाहिलंय, असं का? पवार साहेबांचं ते बी पाहिलंय. देहूला गेलतो, आळंदीला गेलो, आळंदीचा गणपती गेलतो आणि इथून ती आलो. तर आता जातात आपला नगरचा किल्ला आहे का, हा ते करायचं. आम्हाला तर वाबळेवाडीला जायचं. हे बघू, वाबळेवाडी एक शाळा आहे का, तिकडे जाणार आहे. तर बघून कसं वाटलं तुम्हाला इथे? भारी आहे. भारी वाटलं. सरची मुलाखत घ्या. तर ठीक आहे सरची घेतो. आम्ही काय करतो, आमचा स्टाफ पुढे गेला लगेच. आम्हाला लगेच जायचंय ना. ठीक आहे ठीक आहे. आपण आलतो आता इथं शाळा बघण्यासाठी. सर लोक या इकडे, सर इकडे. हा, शाळा बघण्यासाठी जातो. आमचे सगळे सर वर्ग आले मराठी शाळा म्हणजे असं काहीतरी घेऊन जायचंय बुवा.
तर तुम्ही आज आता आम्ही तर मी पाहिलं नाही आतमध्ये कसं वाटलं शाळाचं सांगा शाळा सांगा खूप छान आहे हा. पहा इथं म्हणजे आज विदाऊट शिक्षक पण मुलं इतका छान अभ्यास करतात परत ह्या शाळेने लोकसहभाग असा छान जमवलेला आहे लोकसहभागातून ही शाळा जमलेली आहे आतमध्ये इलेक्ट्रॉनिक्स शिकवतात कोडिंग शिकवतात वेगवेगळे कौशल्य शिवणकाम मातीकाम म्हणजे व्यवसायावर आधारित विविध कौशल्य शिक्षण आधारित शिक्षण आहे इथं म्हणजे एकंदरीत शाळेचं वातावरण छान आहे आज इथं 150 विद्यार्थी शिक्षण घेतात कधी काळी 3 वर्षापूर्वी 4-5 पट असणारी शाळा ही आज 150 पर्यंत गेली इथल्या शिक्षकांचं डेडिकेशन आहे इथल्या ग्रामस्थांचं डेडिकेशन आहे सगळ्यांचं मिळून जुळून आलेलं आहे जुळून आलेलं आहे तसंच आता आपण आपल्या खेडेगावाकडे जाणार आहे. म्हणजे ते इकडे काहीतरी सुधारणा ह्या शाळा बघून करायची काय सांगणार बोल आपल्या इकडे म्हणजे आता कसं असतं तुम्हाला ते? मी हेच सांगतो की जे आता तुम्हाला पण इथल्या तुम्ही जे आलेत हे तुमच्या गावातले जे काही ग्रामस्थ शिक्षक आलेले आहेत त्यांना पण आतले स्वयंसेवक असू द्या इथले शिक्षक तेच सांगणार आहेत की तुम्ही आपण लोकसहभाग अतिशय महत्वाचा आहे लोकसहभागातून काय होतं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं आम्ही शिक्षक मी पण एक शिक्षक आहे आम्ही शिक्षक गुणवत्ता देऊ शकतो थोडाफार फंड पण जमा करू शकतो पण आपल्याला गुणवत्तेच्या पलीकडचं म्हणजे सध्या आम्ही पाठ्यपुस्तकं शिकवतो पण आपल्याला जर कोडिंग शिकवायची असली तर आपल्याला कम्प्युटर पाहिजे आपल्याला जर विविध अवांतर जर वाचन शिकवायचं असेल तर पुस्तकं पाहिजे आपल्याला शाळेचं वातावरण परिसर पाहिजे सुंदर पाहिजे त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात निधी लागतो तर तो लोकसहभागातून शक्य होतो तर आपण जे सप्ताहाला वगैरे जे खर्च करतो त्यातून थोडंफार कमी करून जर शाळेकडे जर आपला निधी वर्ग केला तर निश्चितच आपल्या गावातली शाळा सुंदर होईल आणि मुलांची गुणवत्ता पण वाढेल ठीक आहे सर तुमचं एकदा नाव सांगा मी हुलजुते सर मी गेवराई तालुक्यातील कोमलवाडी गावात जिल्हा परिषद म्हणून शिक्षक आहे आमची शाळा बीड जिल्ह्यात येते तर ठीक आहे सरनी सांगितलंय आता आपले ग्रामस्थ गेलेले आहेत आपण पूर्ण शाळा बघू तर शाळा बघायची म्हणजे आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या व्हिडिओद्वारे बघायला मिळणार तुम्हाला तर आम्ही तर आलो तर आपले गावकरी सगळे आलेले आहेत तर सर लोक भेटले होते आपले काही शेतकरी मित्र आहेत आपण शेतकरीविषयी अपडेट देत असतो ते भेटल्यामुळे त्यांचं पण घेतलंय तर आम्ही शाळा बघतो पालक म्हणून आम्हाला सरने आणलंय हा बघा आता हे बघा हे मेन आहे आता पालक म्हणून आम्ही पण आलेलो आहेत आपल्या मुलासाठी आणि यांनी म्हणजे पालक म्हणून हे बघण्यासाठी आले भाऊ आपल्या मुलाला काय म्हणजे इथं नवीन काय भाऊ आणि खेडेगावात काय अपडेट देत सर लोक म्हणजे घेऊन आले म्हणजे आपल्यासारखंच आलेले आहेत तर चला आपण सगळी पूर्ण शाळा बघू आणि आम्हाला सर पुढे वाडी शाळा भेटायला जायचं तर ठीक आहे तुम्हाला पण तुमच्या गावाला आणि तुमच्या शाळेला खूप खूप शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद तुम्ही शाळा बघितली पूर्ण शाळा बघितली कसं काय शाळा आम्हाला सांगा ना थोडंसं शाळामध्ये काय कसं काय ही जी शाळा आहे हां ही कन्हेसर ग्रामपंचायत जालिंदर नगर हां तालुका खेड जिल्हा पुणे हां की वारे सरांचे जे काही वाबळेवाडीच्या शाळेमध्ये जो 5 वर्षाचा तप होता आणि तपाचं जे फळ त्यांना तिथं मिळालं नाही अगदी त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये जिथं काहीच नाही वसाळ रान होतं पण त्यांनी अगदी 1 वर्षात त्याची हुबेहूब कॉफी म्हणून जालिंदर नगरची शाळा त्यांनी तयार केलेली आहे आणि हे जे सगळं यश वारे सर आणि जिथले जे काही पालक आहेत यांनी ही जी शाळा श्रमदान असो की लोकवाटा असो या माध्यमातून ही शाळा घडलेली आहे असं का ठीक आहे तर तुम्ही इथेच आहेत का कायम तर मी गेवराई तालुका पवळाची वाडी व तसंच कोमलवाडीचे ग्रामस्थ इथं या शाळेला व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत हां हां त्यासाठी आम्ही व्हिजिट आमची पूर्ण झालेली आहे आणि आमची कोमलवाडी व पवळाचीवाडी ही शाळा आहे आम्ही असं करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर आपल्या उन्हीचे पण ग्रामस्थ आलेले आहेत चला आतमध्ये बघू आपण भरपूर अशी डेव्हलप शाळा आहे आपण सरकून पण जाणून घेऊ चालू हे बघा सगळे मुलं वर्ग आपण दाखवायचा प्रयत्न करतो हा सांगा सर सांगा ना बोला हे या ठिकाणी आधुनिक शिक्षणासाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपण डिजिटल बोर्ड असं म्हणतो की हा आपल्याला या ठिकाणी याचा वापर केल्यामुळे स्मूथ लेखन होतं त्याचबरोबर आपण या ठिकाणी याला गेलो एखाद्या वेबसाईटवरती गेलो तर वेबसाईटवर जर आपल्याला समजा आता इंडोनेशिया बाली बेट मला शिकवायचं समजा तर मग या ठिकाणी आपण इंडोनेशिया बाली बेट नेटवरती सर्च करून आपल्या मुलांना दाखवू शकतो त्याच्यामुळे सहजतेने मुलांपर्यंत काय होत आहे की
त्या गोष्टी आपण ग्रुप ट्रॅव्हल संस्थेच्या माध्यमातून की जेणेकरून पाहणं दोन्ही गोष्टी घडतात. त्याच्यामुळे या प्रयोग उपयोग होतो. म्हणून ही वस्तू प्रत्येक शाळेला आपण आधुनिक काळाची गरज आहे. गरज आहे, बरोबर. तर ठीक आहे. बघा मंडळी, आता इथं जे डिजिटल शिक्षण व्हायचे म्हणजे आपल्या हातात मोबाईल म्हणजे टॅब सारखं इथं आता फळा नाही आहे, सगळं मिशन नाही, पण आपण सांगतो दाखवतो. सेव्ह केलेला आहे डाटा. मंडळी बघा, आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी, केंद्र शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर चला, आपले गावकरी आलोत आता. आपण तिकडली शाळा बघितली भाई, अशा भारी शाळा होती ना. तिकडली कोणती शाळा होती, काय नाव होतं शाळाचं? भारी होती ना. हे आमचे चुलते बाबू. कसं काय शाळा जालिंदर नगरची कशी वाटली तुला? एकच नंबर. आता आपण आलो तिथं वाबळेवाडीला. तर हे बघा, इकडे एरिया आहे तो मला दाखवू, थोडा आपण दाखवचा प्रयत्न केलाय. तर शाळा वगैरे एकदम भारी आहे. चला मग आतमध्ये जाऊ आपण. तर बघू शकता इथून प्रवेश आहे आता आतमध्ये. मस्तपैकी वातावरण तर भारी. आतमध्ये शाळा पण आपण दाखवणार, तुम्हाला थोडासा फार दाखवायचा प्रयत्न करू. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी. तर आपण आलोत आता शाळेच्या, आता एंट्री करणार आहोत, बरोबर सर? आता पूर्ण शाळा दाखवू आपण. काय सांगणार आहे आता, म्हणजे काय काय बघणार आहोत आपण आज? शाळेमध्ये कशी प्रगती करता येईल हे आपण सर्व या वाबळेवाडीच्या शाळेमध्ये चौकशी करून आपल्या गावाचा विकास कसा होईल हे यातून आपण प्रेरणा घेऊन आपल्या प्रभावगाव गावामध्ये जाणार आहे. तर ठीक आहे, सुरू करू आपण आजचा प्रवेश आतमधला. कशा पद्धतीनं काय केलेलं आहे, म्हणजे आपल्याला काय घेता येईल भाऊ या शाळेतून, हेच आज नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपले गावकरी आलेले आहेत, वर्ग शिक्षक आलेले आहेत. हे काय चालू आहे ना, दाखवतो ना. आज शाळेला सुट्टी. स्पेस बघू शकता शाळेला. हां नाही, भयान म्हणजे एक नंबर. भयान म्हणजे शाळाच कशी हो. ह्या आतमध्ये बघा ना, खालचं स्पीच वगैरे, म्हणजे शाळाचं वातावरण असं बनवलंय की शाळामध्ये आल्या सगळं म्हणजे तुम्ही पाहण्यासाठी म्हणजे सगळं लिहिलेलंच आहे. शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ शिक्षण आहे. शिक्षणाने माणूस. बघू शकता मस्तपैकी बरं का, शाळाच अशी बनवली की सगळं म्हणजे पूर्ण सुरुवातीपासून. बघू शकता ही शाळा आहे समोर. शाळा बघा. हां हां बघा, बोला. हां बोला. नमस्कार मित्रांनो, आपण वाबळेवाडी या शाळेसाठी भेट देण्यासाठी गावकरी मंडळ आणि शिक्षक वृद्धावन तसेच उपसरपंच कुणाल सर, विद्यार्थी, आपले शिक्षक लोक आलेले आहेत आणि शाळेला भेट द्यायची. शाळा कशी आणि शाळेला इथं या पद्धतीने घडवलेली आहे. या पद्धतीने कसं डिजिटल बोर्ड आहे तसं आमच्या शाळेला उपलब्ध करून देण्यासाठी. तर ठीक आहे, जाऊ दे. आता इथे क्लास वगैरे चालू आहे, जास्त बोलत नाही, पण तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या साहाय्यानं शाळा दाखवू, म्हणजे काय डिजिटल आहे भाऊ इथे. आपल्या गावात होणार आहे संकल्पना करणार आहे भाऊ. हे टोटल आपले गावकरी आले होते, बघू शकता. इकडे समोर
तर बघा तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे तर थोडीशी वाबळे शाळेची म्हणजे पुण्यामधली पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे प्राथमिक शाळा एवढी भारी बनवलेली आहे. तर आज आपले गावकरी आले होते सगळे भेटण्यासाठी. आणि इथं एक असं आहे की प्रत्येकी हॉल आहे मुलांसाठी असं बनवलेलं आहे. म्हणजे आज शनिवारी इथं मुलं नाहीत, बघू शकता असं हॉल केलेला आहे. या प्रत्येक हॉलमध्ये काही ना काही लिखाणकाम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही अशा पद्धतीने या वाबळेवाडी शाळेमध्ये म्हणजे भरपूर असं म्हणजे मुलांसाठी प्रत्येक रूममध्ये गेलं की सगळं म्हणजे रूममध्ये गेलं तरी पण वाटणार होय सरपंच. म्हणजे असा हॉल बनवलेला आहे इथं मुलांसाठी. हां हां. आणि ही सजावट बघा ना, म्हणजे प्रत्येक शब्द तुमच्या तोंडात येणार बाबा मुलांचे. इंग्रजी अक्षर पण याच्यात हट बट कप नट असे बक रन पूर्ण स्पेलिंग 12 खडी मराठी शब्द. इंग्रजी पण आहे. म्हणजे मुलगा ह्या हॉलमध्ये आला बुवा म्हणजे संपूर्ण त्याच्या वाचण्यासाठीचे बुवा पूर्ण म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये ह्या बोर्ड होते लिखाण काम करणार त्यांच्या पद्धतीनं. बरोबर. नाही ते आपण दाखवतोच ना कशा प्रकारे हॉल आहे वगैरे. आमचे कार्तिक नाग आलेले आहेत. आमच्या शाळेचे त्यांना पण आपण विचारू. म्हणजे शाळा कशी वाटते बरं तुम्हाला बघितल्यावर? ही तुम्हाला वाटतं का आपली अशीच हॉल म्हणजे अशी हॉल वगैरे कसं वाटतंय? भारी आहे. तर ठीक आहे. आम्ही छोटे विद्यार्थी आणले 2च आणि बाकीचे गावकरी आलेले आहेत. थांबा राहुल. आता तर आपला एंड झालाय इथंच. आज पूर्ण शाळा तुम्ही बघा. आता आपण व्हिडिओ मधून दाखवलंय. तर आता आपलं कुठं चुकतंय सरपंच ते समजलं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं गावकऱ्यांनी मदत केलीच पाहिजे. हा, आणि ते- दुसरी गोष्ट शिक्षकांना पण त्यांचा दर्जा आहे हा दर्जा. विद्यार्थ्याचा. हा हा बरोबर. दर्जा जर योग्य असेल, मुलं शिकत असेल आणि जर शिक्षकांनी योग्य दर्जा दिल्यास नंतर गावकरी पण त्यांना सहकार्य करतात. सहकार्य पण जर करतात. दर्जा जर मिळत नसेल तर गावकरींनी सहकार्य करून उपयोग नाही. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे बालवाडी पासून हा, बालवाडी, अंगणवाडी. अंगणवाडी या 3 वर्गाचा दर्जा सुधारला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. जे आपण UKG हा. सेकंड UKG ला पाठवतात मुलं, पाठवतो, हा. ते शिक्षण आपल्याला अंगणवाडी मध्ये अंगणवाडीत तयार करायचं तयार बरं का. करायचं. तुम्हाला आज आम्ही शाळेत दाखवलंय म्हणजे दाखवलं काय आहे ते म्हणजे डिजिटल आहे. पण आम्ही बाकीचं सरंकून इथं म्हणजे आज वाबळे सर आम्हाला- नव्हते हा. पण त्यांचे सहकारी मित्र आहे गावकरी सगळं. म्हणजे त्यांनी त्यांचा अनुभव आम्हाला सांगितला. त्या अनुभव मध्ये फक्त तुम्ही काय करायला पाहिजे, गावकऱ्यांनी काय करायला पाहिजे, शिक्षकांनी काय करायला पाहिजे त्यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. म्हणजे पाहायला वर्ग ते सगळं चांगलं आहे पण सरनी समजून सांगितलं बा तुम्ही शाळा सुधारणा कशी करू शकतात. बरोबर आहे सर. तर आपला आजचा इथंच आपला त्यांना सगळ्याचं सहकार्य लागेल, हा, शिक्षकाचं संपूर्ण आणि गावाचं. बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीत हे नसत. राजकारण नाही करायचं. फक्त राजकारण तुमचं बाहेर ठेवायचं. शाळात आलं संपून जायचं सगळं सारखं व्हायचं. असं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण केलेला आहे. तुम्ही बघा म्हणजे वाबळेवाडी शाळा सगळं पाहण्यासाठी पण ज्ञान घेण्यासाठी चांगलं आहे. म्हणजे इथून तुम्ही अनुभव घेऊ जाऊ एकदा शकता. आणि भेट नक्की जरूर द्या. द्या. नक्की. तर धन्यवाद.